जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढेन। आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल। सांग, मी की मुक्ता? मुक्ता, अंत्ययात्रा जर निघणारच असेल तर आमच्या दोघांची निघेल, कारण आता आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही। हा बंद दरवाजा, हा लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही। The number you have dialed is currently busy. आई बघूया आपल्यात जास्त हट्टी कोण आहे, नको उचलूस तू फोन, पण मी पण फोन लावायचं थांबणार नाही। कोण आहे? मी आहे, दार उघड। हो, उघडते। कशाला आलीस तू इथे? तुझ्यावर लक्ष ठेवायला आले आहे, आणि आता तर मी इथेच राहणार आहे। रेणुका, अगं तू काय बोलतेस? रेणुका, यासाठीच आली आहे मी इथे। अगं, माझ्या मागे तुमचे काय डाव चालले आहेत ते कळायला पाहिजे मला, आणि तिकडे दादांची काय हालत झाली हे कुणालाच दिसत नाहीये। आणि या सारंगला ना तर आई, आई, हे आई बोल ना माझ्याशी। हे आई प्लीज बोल, असं गप्प नको राहूस तू। मला माहिती आहे त्यांनी तुझे ओठ शिवलेत, आणि म्हणून तुला बोलता येत नाहीये, पण आई प्लीज एकदा माझ्याशी बोल ग। आमच्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली। काय रे सारंग, तुला आईचा त्रास न बघताच दिसतो रे? दादांचा त्रास, त्यांची तळमळ ती नाही दिसत तुला अजिबात? रेणुका, त्यांची इज्जत, त्यांचं नाव हे सगळं तुझ्यामुळे पणाला लागले। त्यांनी निंबाळकरांसमोर केवढं मोठं चॅलेंज घेतलंय हे तुला अजून माहीतच नाहीये, आणि समजलं ना तरी तुला काही फरक पडणार आहे म्हणा, पण मला फरक पडतो। हा, एक गोष्ट लक्षात ठेव, दादांना जर त्रास झाला ना त्याच्यात 10 पट त्रास मी तुम्हाला सगळ्यांना देते की नाही ते बघ। आपापल्या रूम मध्ये बसून डाव आखाल, चाली खेळाल, पण अशी स्वप्न बघूच नका, कारण आता मी कायम तुमच्या अवतीभोवती असणार आहे। रेणुका, हॅलो हॅलो, आता ही आईला आणखीन त्रास देणार, मला असं शांत बसून चालणार नाही, काही करून मुक्ताशी बोलायलाच हवं, पण कसं? हा, पप्या भाऊ
तेच माझी मदत करू शकतात. पण त्यांना सांगायचं कसं? माझ्याकडे ना फोन आहे ना त्यांचा नंबर. पप्या भाऊ, तुम्हीच माझ्या मनाचा आवाज ऐकलात तर बरं होईल. हॅलो. हा भावा, अरे आता तुलाच फोन करायचा विचार करत होतो आणि तेवढ्यात तुझाच फोन आला. बोल. गृहप्रवेशाचं सगळं ओके मी थँक्यू झालं ना? हा, अरे गृहप्रवेश झाला नाही, घडवून आणायला लागला. म्हणजे म्हणजे काय झालं की गृहप्रवेश करायला कोणीच नव्हतं. आईला पण यांनी ब्लॅकमेल करून रूम मध्ये बंद व्हायला लावलं. म्हणजे याचा अर्थ तू काहीच खाल्लेलं नाही, बरोबर ना? हो ना यार, अरे मी काही मुक्तानं पण काही खाल्लं नाहीये. हा, मग मी एक काम करतो, तुमच्या दोघांकरता खायला काहीतरी पार्सल घेऊन येतो. काय आणू सांग? तुझे ते फेवरेट वडे आणू का? हा, ए पप्या, हे आपण खायचं नंतर बघू. ऍक्च्युली ना मी तुला एका दुसऱ्याच कामासाठी फोन केला. हा. यार इथे एक अनबिलिव्हेबल गोष्ट घडली. म्हणजे मुक्ता आणि मी, आम्ही दोघं एकत्र राहत नाही आहोत. काय? अरे पण तू तर म्हणला ना गृहप्रवेश झाला म्हणून. मला जरा ओके मी आधीपासून काय घडलं ते सांग बरं. बर, हे बघ. आईला एवढा तमाशा घडला. सारंग, मला नाही वाटत ते तुम्हाला तिकडे सुखानं जगू देतील म्हणून. तुम्ही एक काम करा, तुमच्या बॅगा भरा आणि सरळ इकडे निघून या. तुम्ही दोघं काय मला जड नाही. असंच करा. तिकडं राहून असं तीळ तीळ मरण्यापेक्षा इकडं माझ्याकडे येऊन राहा. हा, यार पप्या, आयुष्यात तुझ्यासारखं एक तरी मित्र पाहिजे यार. अरे अजून किती जीव उधळणार आहेस माझ्यावर? हे भाऊ, उगाच इमोशनल नको बर का. आपल्याला नाही जमत. मैत्री काय फक्त गाडीवरून फिरायला केली काय? तुम्ही आत्ताच्या आत्ता बॅगा भरा आणि इकडे निघून या. नाही रे पप्या, तसं करणं खूप सोपं आहे, पण मी तसं नाही करणार. हे बघ, मला मुक्ताला तिच्या हक्काचं घर द्यायचंय. ह्या घरात राहून आम्हाला स्वतःची जागा निर्माण करायची आहे. हा जो काही तणाव आहे ना, तो संपवायचा आहे. हे बघ, हे मला ना सगळ्यांना एकत्र बांधायचंय आणि ते घराबाहेर राहून थोडीच जमणार आहे. बर, मग मी तुमच्यासाठी काय करू ते सांग. पप्या, तुझ्याकडे एक्स्ट्रा मोबाईल आहे का? हा, हाय ना. कायमच असतो इमर्जन्सीसाठी. गुड. आता तू म्हणजे काही दिवस तुझ्याकडे नसला तर चालणार आहे ना? म्हणजे हा, आलं लक्षात. काम झालंच म्हणून समज भावा.